Today we have start classification of plant. Next part cryptogamous. And cryptogamous is divided into three divisions. One is Thallophyta, another is Bryophyta, and third one is Pteridophyta. So we are seeing first division Thallophyta. In the division Thallophyta, thallus means आधार म्हणजे आधार असलेला थॅलस. त्या थॅलोफायटामध्ये येणाऱ्या ज्या वनस्पती आहेत ज्या क्रिप्टोगॅमस या सब किंगडम मधल्या आहेत त्या पाहू आपण. These plants grow mainly in water. यामध्ये जे वनस्पती आहेत त्या प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढतात. Which do not have specific part like root, stem, leaves, flower. या वनस्पतीला असे कोणताही स्पेसिफिक पार्ट नसतो, रूट्स नसतात, स्टेम नसतात, लीव्ज नसतात, फ्लावर्स नसतात. दे मे बी युनिसेल्युलर और मल्टीसेल्युलर. ते युनिसेल्युलर असू शकतात. स्पायरोगारा सारखी वनस्पती युनिसेल्युलर आहे, कारा सारखी वनस्पती मल्टीसेल्युलर आहे. तर युनिसेल्युलर आणि मल्टीसेल्युलर असू शकतात. अँड मायक्रोस्कोपिक और लार्ज, सूक्ष्म असू शकतात आणि आपल्याला डोळ्याने पाहता येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल अल्गी, शैवाळ. या शैवाळामध्ये एक्झाम्पल येतो स्पायरोगायरा, है ना. हा जो स्पायरोगायरा, या स्पायरोगायराचा एक्झाम्पल आपल्याला या थॅलोफायटा या गटामध्ये पाहायला मिळतं. अल्गी, स्पायरोगायरा, युलोथ्रिक्स नावाची अलगी सुद्धा याच्यामध्ये पाहायला मिळेल आपल्याला. उल्वा नावाची अलगी आपल्यामध्ये पाहायला मिळतो. सॅरागॅसम नावाची अलगी याच्यामध्ये पाहायला मिळतो. These are some examples of Thallophyta. Some of these are found in fresh water, while some are found in saline water. काही गोड्या पाण्यामध्ये दिसतात तर काही आपल्याला समुद्री पाण्यामध्ये, खारट पाण्यामध्ये पाहायला मिळतात, saline water. These plants usually have a soft and fiber-like body. या वनस्पतीचं जर आपण निरीक्षण केलं तर सॉफ्ट असतात, तंतुमय वनस्पती असते, धागालाईक त्याचा आकार असतो. Various type of fungi like yeast and modules which do not have chlorophyll. काही अशा फंगीज आहेत, ईस्ट नावाच्या फंगीज आहेत, काही मोड्यूल्स आहेत की ज्यांच्यामध्ये क्लोरोफिल हा घटक नसतो, बट दे आर ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस ग्रुप थॅलोफायटा. तरी सुद्धा त्या आपण ज्याला काय म्हणू, स्वयंपोषी नाही, स्वतःच अन्न ते तयार करत नाहीत, तरी सुद्धा त्यांच्यामध्ये जे काही कॅरेक्टर्स आहेत त्या कॅरेक्टरनुसार त्यांना आपण थॅलोफायटा या गटामध्ये म्हटलं. क्रिप्टोगॅमस म्हणून आहे, त्या अभिष्पत्री वनस्पती आहेत म्हणून आपण त्यांचा वापर याच्यामध्ये केलेला आहे. नेक्स्ट डिव्हिजन पाहणार आहोत आपण ब्रायोफायटा. नेक्स्ट डिव्हिजन इज अ ब्रायोफायटा. ब्रायोफायटा या डिव्हिजन मध्ये आपल्याला कोणत्या वनस्पती पाहायला मिळतील? ऑब्झर्व अँड डिस्कस म्हटलेलं आहे. काय आपलं करायचं, आपल्या ज्या जुन्या भिंती असतात, पावसाळ्यामध्ये प्रामुख्याने या जुन्या भिंतींना ऑब्झर्व करा. जुन्या भिंतीला लागलेल्या विटा असतील किंवा खडकांचाही भाग असेल, तिथं सतत पाण्याचा प्रवाह होत असतो. अशा ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला त्या भिंतीवर, त्या विटावर, दगडावर एक हिरवळ असं चादर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. पाहिजे नाही पाहिजे? चला आपण तुम्हाला दाखवतो, तुमच्या लक्षात येईल कशा प्रकारची ती हिरवळी असते किंवा कशा प्रकारे ते पसरलेले असते. पहा, आपल्या हातामध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. या प्रकारची ती वनस्पती दिसते. ठीक आहे. तर ही हिरवी वनस्पती प्रामुख्याने भिंतीवर असते. This
ग्रुप ऑफ प्लांट्स या प्रकारचे प्लांट्स आहेत. आता ही ताजी आहे आता निघालेली, पुन्हा याच्यामध्ये हळूहळू ग्रोथ होत जाईल आणि तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये जी आकृती दाखवलेली आहे त्या आकृत्याप्रमाणे ही आपल्याला त्याच्यामध्ये छोटे छोटे रोमके तयार होताना दिसतात आणि ही वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. दिस ग्रुप ऑफ प्लांट इज कॉल्ड एम्फिबियन्स. एम्फिबियन्स म्हटलेलं आहे म्हणजे उभयचर आहेत. They grow in moist soil but need water for reproduction. Moist soil मध्ये वाढतात, प्रामुख्याने ओलसर मातीमध्ये हे वाढतात आणि प्रजनन करण्यासाठी यांना रिप्रोडक्शनसाठी पाण्याची गरज असते. These plants are thalides. हे जे प्लांट्स आहेत या प्लांट्सला आपण थॅलाइड्स म्हणजे आधार त्याला म्हणतो आपण, त्या आधाराचा असतो. दे मल्टीसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिट्स. निम्नस्तरीय असतात, बहुपेशीय असतात, स्वयंपोषी असतात, ऑटोट्रॉफिट्स असतात. दे रिप्रोड्यूस बाय स्पोर फॉर्मेशन. यांच्यामध्ये जे प्रजनन होते ते बीजाणू निर्मितीच्या माध्यमातून होते, स्पोर फॉर्मेशनच्या माध्यमातून होते. द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटा इज फ्लॅट. याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर आपल्याला तो फ्लॅट दिसतो किंवा अनेकदा जर आपण पाहिलं असेल तर या प्रकारची वनस्पती आपल्या वाफ्यामध्ये वाढताना दिसते. या प्रकारची वनस्पती आपल्याला फ्लॅट लाईक स्ट्रक्चर आपल्याला याची पाहायला मिळतात. याचं डेव्हलपमेंट ज्यावेळेस होतो त्यावेळेस हे फुलं होतात. तर फ्लॅट लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण मार्केन्सिया नावाची वनस्पती आहे, या प्रकारची ती आपल्याला पाहायला मिळते. वाफ्यावर पसरत जात असते किंवा आपले जे हे भिंतीवर असलेले जे एन्थोसिरस आहेत त्याला आपण एन्थोसिरस म्हणतो, हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. द स्ट्रक्चर ऑफ प्लांट बॉडी ऑफ ब्रायोफायटा इज फ्लॅट रिबन लाईक विदाउट ट्रू रूट्स. याला खरे रूट्स नसतात. ट्रू स्टेम, खरे स्टेम नसते. अँड ट्रू लीव्स, खरे रूट नसतात, स्टेम नसतात आणि लीव्स सुद्धा नसतात. इन्स्टेड त्याच्या ठिकाणी काय असते, दे हॅव स्टेम लाईक लीफ लाईक पार्ट आर रूट लाईक रायझोइड्स. त्याच्यामध्ये रायझोइड्स असतात. दे डू नॉट हॅव स्पेसिफिक टिश्यू. त्यांना स्पेसिफिक टिश्यू सुद्धा नसतात, म्हणजे कंडक्टिव्ह टिश्यू त्याच्यामध्ये नसतात. फॉर कंडक्टिंग फूड अँड वाटर. फॉर एक्झाम्पल मॉस, ज्याला आपण फ्युनारिया म्हणतो, फ्युनारिया, मार्केन्सिया, एन्थोसिरस अँड रिक्सिया, सम एक्झाम्पल्स ऑफ द ब्रायोफायटा ग्रुप्स. Then third division is pteridophyte. P is silent. टेरिडोफायटा. तिसरा जो गट आहे त्याला आपण टेरिडोफायटा गट म्हणतो. टेरिडोफाइट्स. थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा हे तीन डिव्हिजन आपल्याला या क्रिप्टोगॅमस मध्ये पाहायला मिळतात. तर पाहू आपण याच्यामध्ये काय दिलेलं आहे. थर्ड ग्रुप टेरिडोफायटा ग्रुप्स. प्लांट्स फ्रॉम दिस ग्रुप हॅव वेल डेव्हलप्ड रूट्स. हे जे प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला वेल डेव्हलप्ड रूट्स पाहायला मिळतात. स्टेम्स अँड लीव्स आर सेपरेट टिश्यूज फॉर कंडक्टिंग ऑफ फूड अँड वॉटर. स्टेम आणि लीव्स मध्ये कंडक्टिंग टिश्यूज वेगळे वेगळे असतात, जेणेकरून सहजपणे फूड आणि वॉटरचं वाहून येऊ शकतात. बट दे डू नॉट बिअर फ्लावर्स. त्यांना फुलं येत नाही. अँड फ्रूट्स सुद्धा येत नाही. They reproduce with the help of spore formed along the back of or posterior surface of their leaves.
परंतु त्यांच्या जी पानं असतात त्या पानाच्या बॅक साईडमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये स्पोर्स पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल फर्न वनस्पती तुम्ही पाहिली असेल, फर्न नावाची, लाईक नेफ्रोलेपिस, मार्सेलिया, टेरिस एक्सेट्रा. मी तुम्हाला एक प्लांट दाखवतो, तो प्लांट पहा आणि त्याच्यानंतर त्याचं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला त्याच्यामध्ये ती वनस्पती कशी असते ती पाहायला मिळेल. जस्ट look at this plant. पाहिलाय? मला वाटतं सगळ्यांनी पाहिला आहे हा प्लांट. या प्लांटच्या मागच्या बाजूला जर आपण निरीक्षण केलं, इथे तुम्हाला या प्लांट्समध्ये बॅक साईडला डॉट 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 पाहायला मिळतो. दिसतात? These are the spores. ते स्पोर्स आहेत, यांना आपण म्हणतो स्पोर्स. आणि या स्पोर्स पासून मग त्याची बीजाणूंची निर्मिती दिलेली आहे. बीजाणूंची निर्मिती. These plants reproduce asexually by spore formation. स्पोर फॉर्मेशन जे आहे हे स्पोर आहे, त्या स्पोर फॉर्मेशनमुळे असेक्शुअल रिप्रोडक्शनने ही नवीन वनस्पती तयार करते. बाय झायगोट फॉर्मेशन दे हॅव वेल डेव्हलप कंडक्टिंग टिश्यूज. सगळ्यांनी पाहिलेलं आहे हा झाड, विद्येचं झाड तुम्ही म्हणता. दिस फर्न, आपण फर्न म्हणतो, आपल्याकडे शोभेची वस्तू म्हणून आपण त्याचा वापर करतो. तर या फर्नमध्ये आपल्याला प्रामुख्याने ही जी बॅक साईड आहे, पोस्टेरियर साईड आहे, त्या पोस्टेरियर साईडला स्पोर्स पाहायला मिळतात. आणि या स्पोर्स फॉर्मेशनमध्ये स्पोरनेच असेक्शुअली, स्पोर फॉर्मेशनने सेक्शुअली झायगोटने आणि असेक्शुअली स्पोर फॉर्मेशनने इथं प्रोडक्शन होत असते. असेक्शुअली स्पोर फॉर्मेशनने आणि सेक्शुअली झायगोट फॉर्मेशनने यांच्यामध्ये रिप्रोडक्शन प्रोसेस केली जात असते. अशा प्रकारे आपण क्रिप्टोगॅमस आहे, क्रिप्टोगॅमसचे 3 जे प्रकार आहेत, 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. 3 डिव्हिजन्स पाहिलेले आहेत, ज्याला आपण म्हणतो ऑल these plants are produce spore formation. They are called cryptogamous. Reproductive organs cannot be seen in this cryptogamous plant, and there 3 divisions: Thallophyta, Bryophyta and Pteridophyta. We have seen in our surrounding. Many examples are present. सहजपणे आपण आपल्या आजूबाजूला हे उदाहरण पाहू शकतो. जी पुष्प वनस्पती आहे, म्हणजे फुलं नाही येणारी वनस्पती कोणती म्हटलं तर आपल्याला विचार करावा लागतो, बाबा कोणती आहे, कोणती आहे. परंतु आपल्या आजूबाजूला तशा असंख्य वनस्पती आहेत की ज्या आपल्याला सहजपणे ओळखता येतात. या पुष्प वनस्पती आहेत आणि त्या आपण पाहू शकतो. सी यू नेक्स्ट पिरियड. फिनोरोगॅमस, सपोज वनस्पती, बीजपत्री वनस्पती आहे ना.